चला द्या लक्षात. श्रावणी लक्ष दे काय. चल करंट इलेक्ट्रिसिटीचे न्यूमरिकल्स राहिले होते. फॉर्म्युला लिस्ट पहा आधी. कुठले बेसिक फॉर्म्युला आठवतात? बेसिक फॉर्म्युला आठवतात का? बर एकच आठवतं आम्हाला ओम्स लॉ. पुढे पुढे अजून काय आठवतंय? ठीक आहे, सगळ्यात बेसिक पासून करंट जो आहे, करंट काय असतो? करंट इज चार्ज पर युनिट टाइम, Q बाय T. I इज इक्वल टू Q अपॉन T. सेकंड जो बेसिक फॉर्म्युला आहे तो आहे व्होल्टेज और पोटेंशियल डिफरन्सचा. पोटेंशियल डिफरन्स इज W बाय Q, वर्क डन पर युनिट चार्ज. ठीक आहे. फर्स्ट काय, I इज इक्वल टू Q बाय T, V इज इक्वल टू W अपॉन Q. याचं युनिट काय? करंटचं युनिट काय? एम्पियर. करंटचं युनिट काय? एम्पियर. ठीक आहे. चार्जचे युनिट काय? करंटचे युनिट एम्पियर. चार्जचे युनिट कुलम आणि टाइमचे युनिट सेकंड. ठीक आहे. व्होल्टेजचं युनिट काय असतं? व्होल्ट. काय असतं व्होल्टेजचं युनिट? व्होल्ट. हा परत काय आला? चार्ज. चार्जचे युनिट कुलम. वर्कचे युनिट जूल. याचं कुलम. ठीक आहे. बेसिक दोन फॉर्म्युले. त्यानंतर ओहम्स लॉचा फॉर्म्युला. तो ओहम्स लॉ काय सांगतो? V इज इक्वल टू IR. याचा अर्थ काय? V इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू I. ठीक आहे. करंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्होल्टेज. करंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू I. करेक्ट. व्होल्टेज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू करंट. ठीक आहे. हा सगळ्यात बेसिक फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. त्यानंतर रेजिस्टन्स. रेजिस्टन्स सिरीज मध्ये लावले तर काय असतो? R1 प्लस R2 प्लस R3. रेजिस्टन्स पॅरलल मध्ये लावले काय येतं? वन अपॉन RP इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 अप टू इन्फिनिटी. जितके असतील रेजिस्टन्स तितके. ठीक आहे. पॅरलल मध्ये लावले तर हा फॉर्म्युला येतो. सिरीज मध्ये हा येतो. रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटी काय येते? रेजिस्टिव्हिटी काय होतो? रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. रेजिस्टन्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. मग दोघांना एकत्र केलं मग R इज इक्वल टू काय आला? इथे येते कॉन्स्टंट, तो येतो रो. रेजिस्टिव्हिटी. मग रेजिस्टिव्हिटी इज इक्वल टू काय आला? RA अपॉन L. काय रेजिस्टिव्हिटी? RA बाय L. हे झाले सगळे बेसिक फॉर्म्युले. ठीक आहे. आले लक्षात? हे झाले सगळे बेसिक फॉर्म्युले. ठीक आहे. नेक्स्ट बेसिक फॉर्म्युले या चॅप्टर मध्ये जे आहेत त्यातला फर्स्ट फॉर्म्युला. सगळ्यात फर्स्ट आपण काय पाहिलं होतं? किरचॉफ्स लॉ पाहिलं होतं. बरोबर. काय पाहिलं होते? किरचॉफ्स लॉ. किरचॉफ्स फर्स्ट लॉ काय सांगतो? द अल्जेब्रिक सम ऑफ करंट ऍट जंक्शन इज 0. याचा अर्थ समेशन ऑफ करंट ऍट अ जंक्शन इज इक्वल टू काय येतो? 0. हा झाला किरचॉफ्स फर्स्ट लॉ. ठीक आहे. हा झाला फर्स्ट फॉर्म्युला. किरचॉफ सेकंड लॉ काय सांगतो? द सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड इज इक्वल टू 0. ठीक आहे. जे EMF असणार आहेत द सम ऑफ EMF अँड सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स काय येणार आहे? इक्वल टू 0. मग याचे साइन कन्व्हेन्शन्स पाहिले होते. मग साइन कन्व्हेन्शन्स काय? याचे साइन कन्व्हेन्शन्स काय? जो करंट अवे जातो त्याला काय घेतो आपण? निगेटिव्ह. आणि जो टुवर्ड्स येतो तो असतो पॉझिटिव्ह. त्यानंतर याच्यासाठी IR साठी काय कंडिशन्स आहेत? जर लूपच्या डायरेक्शनने असेल ठीक आहे तर काय येणार ते? निगेटिव्ह. आणि तर काय येतं ते? पॉझिटिव्ह. EMF साठी काय कंडिशन आहे? EMF साठी ही कंडिशन आहे जर तुम्ही निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह गेला. ठीक आहे. तुम्ही ट्रॅव्हल निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह केलं तर EMF काय येतो? पॉझिटिव्ह. जर ट्रॅव्हल पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह केलं, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ट्रॅव्हल केलं तर EMF काय येतो? साइन कन्व्हेन्शन राहते लक्षात? नक्की? ठीक. नेक्स्ट फॉर्म्युला. त्याच्यानंतर काय पाहिलं होतं आपण? व्हिटस्टोन्स ब्रिज.
ठीक आहे. त्याच्यानंतर काय पाहिलं, व्हीटस्टोन्स ब्रिज. ठीक आहे. व्हीटस्टोन्स ब्रिज काय फॉर्म्युला आहे व्हीटस्टोन्स ब्रिजचा, व्हीटस्टोन्स ब्रिज और बॅलन्सिंग कंडिशन म्हणत आलं. ठीक आहे. व्हीटस्टोन्स ब्रिज और बॅलन्सिंग कंडिशन P अपॉन Q इज इक्वल टू काय, S अपॉन R. म्हणजे जे इथला रेजिस्टन्स आपण हा रेजिस्टन्स, हा जर सपोज P आहे, Q आहे आणि हा S R आहे. ठीक आहे. तर P अपॉन Q इज इक्वल टू काय होतो, S अपॉन R. हा रेजिस्टन्स अपॉन हा रेजिस्टन्स, या दोन रेजिस्टन्सचा रेशो या दोन रेजिस्टन्सच्या रेशोला इक्वल असतो. कधी, ज्यावेळी ह्या दोन्ही पॉईंट मधला जो पोटेन्शियल डिफरन्स असेल तो काय असेल, 0 असेल. म्हणजे गॅल्व्हनोमीटर मध्ये डिफ्लेक्शन काय झाली पाहिजे, 0 झाली पाहिजे, नल डिफ्लेक्शन आली पाहिजे. त्यावेळी हे दोन्ही रेजिस्टन्स अपॉन हा रेजिस्टन्स काय येतो, इक्वल येतो. ठीक आहे. म्हणजे याचा रेशो अपॉन याचा रेशो इक्वल. ठीक आहे. P अपॉन Q इज इक्वल टू S अपॉन R येतो. क्लिअर आहे. झेपलाय. त्याच्यानंतर काय होतं, काय होतं, मीटर ब्रिज. ठीक आहे. मीटर ब्रिज मध्ये काय फाइंड केलेलं आपण, अननोन रेजिस्टन्स फाइंड केलेला. काय फाइंड केलेलं, अननोन रेजिस्टन्स फाइंड केलेला. ठीक आहे. दोन गॅप्स होते, त्या एका गॅप मध्ये नोन रेजिस्टन्स कनेक्ट केला होता, दुसऱ्या गॅप मध्ये अननोन रेजिस्टन्स कनेक्ट केला होता. तर अननोन रेजिस्टन्स फाइंड करण्यासाठी मीटर ब्रिजचा यूज केला. आणि मीटर ब्रिज कोणत्या प्रिन्सिपलवर चालतो, व्हीटस्टोन्स याच्यावर चालतो. ठीक आहे. व्हीटस्टोन्सचं जे मेकॅनिझम आहे त्याच मेकॅनिझमवर मीटर ब्रिज चालतो. मग व्हीटस्टोन्सचे दोन ऍप्लिकेशन होते. एक होता काय, मीटर ब्रिज, आणि दुसरा काय होता, पोटेन्शिओमीटर. काय होता, पोटेन्शिओमीटर. ठीक आहे. मीटर ब्रिज मध्ये काय केलं, मग अननोन रेजिस्टन्स फाइंड केला. ठीक आहे. जर मीटर ब्रिज आहे, त्या मीटर ब्रिजच्या दोन गॅप्स मध्ये आपण काय कनेक्ट केलं होतं, अननोन रेजिस्टन्स कुठं कनेक्ट करायचा, कुठेही करा, काय फरक नाही पडत. तरी तुम्ही सांग कुठं कनेक्ट करायचा, इथे, इकडे, काय इकडे, बरं कुठं का करा, काय फरक नाही पडत. हा, इथे अननोन आहे. ठीक आहे. तर हा अननोन रेजिस्टन्स फाइंड करण्यासाठी काय करायला लागतं, मग आपल्याला इथे काय असतो, गॅल्व्हनोमीटर असतो, बरोबर. की तुमची मीटर स्केल आहे, त्याच्यावर काय करायला लागतं, जॉकी टॅप करत जायला लागते. जॉकी टॅप करत गेल्यानंतर तुम्हाला काय मिळते, इथली बॅलन्सिंग लेंथ मिळते L1. ठीक आहे. आणि इकडची जर राहिली ती मग काय राहिली आता, L2. ठीक आहे. मग इथला रेजिस्टन्स आपण इथला रेजिस्टन्स इक्वल कोणाला येतो, हा आपण हा रेजिस्टन्स, बरोबर. म्हणजे एक्स अपॉन इथला रेजिस्टन्स सपोज LX म्हणूया, RLX, आणि R अपॉन LR म्हणूया त्याला. ठीक आहे. मग रेजिस्टन्सचा याच्यावरून फॉर्म्युला काय होतो, पहा. फर्स्ट रेजिस्टिव्हिटीच्या याच्यावरून आपण एक फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. हा काय, रेजिस्टन्सचा रेजिस्टिव्हिटी, लेंथ आणि एरिया. ठीक आहे. काय फॉर्म्युला येतो, रो L अपॉन A इज इक्वल टू काय येईल, R रो LR, हा एक्स पाहिजे ना, अपॉन A. ही टर्म कॅन्सल आउट झाली, म्हणजे राहतं काय फक्त एक्स अपॉन LX इज इक्वल टू R अपॉन LR. म्हणजे एक्स अपॉन इथली लेंथ, R अपॉन इथली लेंथ, म्हणजे तुम्हाला काय मिळाली, ती बॅलन्सिंग कंडिशन मिळाली. ठीक आहे. आणि एक्स फाइंड करायचा आहे, तर एक्स इज इक्वल टू काय, मग R इन ब्रॅकेट LX अपॉन LR. म्हणजे एक्सच्या समोर असणारी जी बॅलन्सिंग लेंथ आहे ती, आणि ही काय, आरच्या समोर असणारी बॅलन्सिंग लेंथ. समजलंय का, समजलंय नक्की. आणि हेच सेम आपण कशासाठी यूज करू शकतो, केल्विन्स मेथडसाठी, गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स फाइंड करण्यासाठी हेच सेम यूज करू शकतो. पण फक्त इथे आपण हा गॅल्व्हनोमीटर न लावता गॅल्व्हनोमीटर काढून टाकतो आणि गॅल्व्हनोमीटर कुठं लावतो, या अननोन रेजिस्टन्सच्या जागी. तिथे पण नल पॉईंट येईल, त्या नल पॉईंटला तुमची लेंथ LG असेल. समजलंय का, समजलंय. त्याच्यानंतर काय होतं, पोटेन्शिओमीटर, बरोबर. पोटेन्शिओमीटर प्रिन्सिपलच्या आधी आपण एक फॉर्म्युला लिहिला होता, V इज इक्वल टू IR. जर फॉर्म्युला असेल तर I इज इक्वल टू काय येतो, I इज इक्वल टू V अपॉन R. आणि सर्किट मध्ये जर V हा इक्वल असेल EMF ला आणि रेजिस्टन्स हा इक्वल असेल R प्लस R ला, तर I इज इक्वल टू काय येतो, EMF अपॉन R प्लस R. टोटल रेजिस्टन्स आणि EMF. ठीक आहे. E अपॉन R फॉर्म्युला काय त्याचा, तसाही पोटेन्शियल अपॉन रेजिस्टन्स ना. ठीक आहे. सर्किट मध्ये पोटेन्शियल जर E इतका असेल आणि टोटल रेजिस्टन्स कितीचा असेल, R प्लस R. R म्हणजे काय, स्मॉलर हा, स्मॉल R म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स, कॅपिटल R म्हणजे जो आपण एक्सटर्नल रेजिस्टन्स लावतोय तो. ठीक आहे. मग V इज इक्वल टू काय येईल, EMF अपॉन R प्लस R इंटू R. हा पण फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. क्लिअर आहे, झेपले. त्यानंतर
पोटेन्शिओमीटर प्रिन्सिपल मध्ये आपण काय पाहिलं, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल, म्हणजे व्ही इज इक्वल टू के टाइम्स एल होतं. ठीक आहे, हे काय पोटेन्शिओमीटर प्रिन्सिपल, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल. ठीक आहे, म्हणजे व्ही अपॉन एल इज इक्वल टू काय येतो, कॉन्स्टंट. आणि याच कॉन्स्टंटला आपण काय म्हणतो रे, पोटेन्शियल ग्रेडियंट. काय म्हणतो, पोटेन्शियल ग्रेडियंट. लक्षात ठेवायचं, ज्यावेळी ग्रेडियंट येईल, ग्रेडियंट हा वर्ड येईल, ठीक आहे, तर काय करायचं, त्याला डिवाइड बाय लेंथ करायचं. ठीक आहे, जसं आय गेस याच्यात आहे फ्लुइड्स मध्ये काय, वेलॉसिटी ग्रेडियंट. वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय, v बाय असं लिहिलंय, dv बाय dx. कशात लिहिलंय वेलॉसिटी ग्रेडियंट, आहे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, आठवतंय का. ठीक आहे, त्याच्यात लिहिलंय वेलॉसिटी ग्रेडियंट dv बाय dx. ठीक आहे, क्लिअर एवढं. हा काय, पोटेन्शियल ग्रेडियंट. राहील लक्षात. चला, पोटेन्शिओमीटर झालं, त्याच्यानंतर काय, पोटेन्शिओमीटर नंतर काय सांगा, पोटेन्शिओमीटर नंतर युजेस ऑफ पोटेन्शिओमीटर. त्यात फर्स्ट जो यूज होता तो काय होता, कंपॅरिझन. ठीक आहे, कंपेअरिंग ईएमएफ ऑफ द सेल्स. ईएमएफ कम्पेअर करण्यासाठी आपण 2 मेथड यूज केल्या होत्या. त्या मेथड मध्ये इंडिव्हिज्युअली आपण सेल लावले होते आणि नंतर काय केले, कॉम्बिनेशन मध्ये लावले. कॉम्बिनेशन मेथड एक होती आणि एक इंडिव्हिज्युअल सेल लावला होता. ठीक आहे, मग इंडिव्हिज्युअल सेलच्या वेळी E1 अपॉन E2 इज इक्वल टू काय तो, L1 अपॉन L2. ठीक आहे, आणि कॉम्बिनेशनच्या वेळी, ठीक आहे, ज्यावेळी सेल्स तुम्ही काय लावलेत, कंबाईन करून लावलेत, त्यावेळी काय होतं ते. आणि पुढे आता वरती सपोज कॉम्बिनेशन करून लावलेलं, ठीक आहे, इज इक्वल टू काय तो, L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. ठीक आहे, ही कंडिशन कधी असते, ज्यावेळी आपण काय करतो, असिस्ट करतो की अपोज करतो. असिस्ट आणि अपोज दोन कंडिशन आहे ना. असिस्ट इच अदर मध्ये काय करतो, हा ईएमएफ E1 आहे, हा E2 आहे, ही झाली कंडिशन असिस्ट इच अदरची. अपोज इच अदरची कंडिशन काय, ही अपोज इच अदरची कंडिशन. हे काय करतात, एकमेकांना अपोज करतात. ही अपोज इच अदरची कंडिशन, ही असिस्ट इच अदरची. तर ही कंडिशन कशाची आहे, असिस्टची और सम मेथडची. ठीक आहे, आणि ही काय, डिफरन्स और अपोज. कळाले का, त्या दोन्ही बॅलन्सिंग लेंथ. समजलंय. ठीक, पुढे काय फाइंड करायचं, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. काय येतो मग इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल, हा सांगा काय येतो. हा, स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R इन ब्रॅकेट -1. हा आला इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. सेलचा इंटरनल रेजिस्टन्स, जो पर्टिक्युलर सेल आहे त्याचा इंटरनल रेजिस्टन्स किती येईल तो या फॉर्म्युला थ्रू फाइंड करायचा. समजलंय का. आणि नंतर काय होतं, गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे, नंतर काय होतं, गॅल्व्हनोमीटर. मग गॅल्व्हनोमीटरला आपण 2 याच्यात कन्वर्ट केलं होतं. एक होता ॲमीटर आणि एक होता व्होल्टमीटर. त्याच्या कंडिशन्स काय होता रे, ॲमीटर मध्ये ज्यावेळी कन्वर्ट करायचंय त्याला काय काय मेजर करता आलं पाहिजे, करंट मेजर करता आलं पाहिजे. करंट मेजर करायचं याचा अर्थ रेजिस्टन्स काय झाला पाहिजे, त्याचा कमी झाला पाहिजे. ठीक आहे, बरोबर ना. टू मॅक्सिमाइज द करंट. गॅल्व्हनोमीटरचं काम काय आहे, मायन्यूट करंट मेजर करणं. ठीक आहे, काय गॅल्व्हनोमीटरचं काम, मायन्यूट करंट मेजर करणं. ठीक आहे, ॲमीटरचं काम काय, थोडंसं याच्यापेक्षा लार्जर करंट मेजर करणं. ठीक आहे, लार्जर करंट कोण मेजर करू शकतं, ॲमीटर. मग याची कॅपॅसिटी काय करायला लागणार आहे आपल्याला, इन्क्रीज करायला लागणार आहे ना, करंट कॅपॅसिटी. मग करंट कॅपॅसिटी इन्क्रीज करायची आहे तर काय करायला लागेल आपल्याला, रेजिस्टन्स कमी करायला लागणार. करंट कॅपॅसिटी इन्क्रीज करायची. ठीक आहे, जास्त करंट फ्लो झाला पाहिजे म्हणून रेजिस्टन्स काय करायला लागणार आपल्याला, डिक्रीज करायला लागणार, कमी करायला लागणार. ठीक आहे, रेजिस्टन्स कमी कराल, कुठली कंडिशन यूज कराल, पॅरलल की मग सिरीज, पॅरलल. ठीक आहे, पॅरलल मध्ये रेजिस्टन्स काय होतो, कमी होतो. म्हणून याला आपण काय लावणार, जो आपला गॅल्व्हनोमीटर त्याला काय लावतो आपण, मग शंट लावतो. म्हणजेच काय, पॅरलल रेजिस्टन्स लावतो. काय लावतो, पॅरलल रेजिस्टन्स लावतो. का, कारण पॅरलल लावल्यामुळे काय होईल, रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी होईल. ठीक आहे, रेजिस्टन्स कमी तर काय जास्त येतं, करंट जास्त येतं. क्लिअर एवढं, क्लिअर आहे नक्की. त्याचे फॉर्म्युले सांगा मग काय होते. सांगा फॉर्म्युला सांगा याच्यात. बरं सांगा तर.
IS इज इक्वल टू G अपॉन S प्लस G. पुढे पुढे एवढा नाही, अजून असणार आहेत फॉर्म्युला. असं कसं? इम्पॉर्टंट फॉर्म्युला ISS इज इक्वल टू IG G. सध्या तरी एवढंच लक्षात ठेवा, लागले एक्स्ट्रा तर पाहूया. ठीक आहे, 2 फॉर्म्युले लक्षात राहू द्या. क्लिअर आहे? क्लिअर आहे? हा I म्हणजे काय रे? टोटल करंट आहे. ठीक आहे. G म्हणजे काय? रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. IS म्हणजे शंट मधला करंट. ठीक आहे. G म्हणजे रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर आणि S म्हणजे शंटचा रेजिस्टन्स. किती शंट लावलाय आपण तो. ठीक आहे. शंट कॅल्क्युलेट करायचं आहे तर शंट इज इक्वल टू काय येईल मग? IG G अपॉन IS. हा शंट येईल डायरेक्ट. वरचा G गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स, हा पण गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स, दोन्ही सेमच आहे. ठीक आहे. नंतर काय? व्होल्टमीटर. व्होल्टमीटरला काय करायला लागणार आपल्याला? लार्जर पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी यूज करणार तो. ठीक आहे. तर इफेक्टिव्ह करंट कॅपॅसिटी डिक्रीज झाली पाहिजे, म्हणजे रेजिस्टन्स काय करणार? ठीक आहे, रेजिस्टन्स काय करायला लागणार? इन्क्रीज. रेजिस्टन्स इन्क्रीज करायचंय तर काय लावायला लागतं मग त्याला? एक सिरीज मध्ये रेजिस्टन्स लावायला लागणार. ठीक आहे. काय लावायला लागेल? सिरीज रेजिस्टन्स लावायला लागणार. ठीक आहे. काय लावावं लागेल? सिरीज रेजिस्टन्स लावावं लागेल. ठीक आहे. मग त्याचा फॉर्म्युला सांगा मग आता. काय त्याचा फॉर्म्युला सांगा? 2 फॉर्म्युले सांगायचे. हा, एक्स इज इक्वल टू, एक्स म्हणजे काय? जो सिरीज रेजिस्टन्स लावतोय तो. एक्स इज इक्वल टू V अपॉन G मायनस V अपॉन IG मायनस V अपॉन IG मायनस G. ठीक आहे. तर V म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स. IG म्हणजे गॅल्व्हनोमीटर मधला करंट आणि G म्हणजे रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. आणि X म्हणजे काय? जो सिरीज रेजिस्टन्स आपण लावणार आहे तो. क्लिअर आहे? क्लिअर आहे? पुढचा आहे का अजून? सांगा काय? NV इज इक्वल टू V अपॉन VG गरज नाही या फॉर्म्युलेशन. एवढाच पास. ठीक आहे. क्लिअर? एवढं समजले? बेसिक फॉर्म्युला लिस्ट सगळ्यांना समजली? बघा काय काय पाहिलं. फॉर्म्युला लिस्ट एकदा चेक करा. I is equal to Q by T, V is equal to W upon Q, V is equal to IR, Ohm's law, resistance in series, resistance in parallel, हाला रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला. नंतर किर्चॉफ फर्स्ट लॉ, समेशन ऑफ करंट ॲट जंक्शन इज 0. नंतर सेकंड लॉ ही सम ऑफ EMF अँड पोटेन्शियल डिफरन्स इज 0. नंतर व्हीटस्टोन्स ब्रिजची बॅलन्सिंग कंडिशन. नंतर मीटर ब्रिजची कंडिशन. केल्विन्स मेथडची कंडिशन मध्ये काय होतं? फक्त हा जो एक्स आहे, हा एक्स काय होतो? G ला कन्वर्ट होतो आणि इथला जो LR आहे, LX आहे, तो LG होतो. ठीक आहे. एवढंच होईल फक्त. ठीक आहे. नंतर काय? हे पोटेन्शियल ग्रेडियंट आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय? V अपॉन L. हा येतो पोटेन्शियल ग्रेडियंट. नंतर ही पोटेन्शियोमीटरची फर्स्ट ऍप्लिकेशन, ज्यात आपण काय करतो? EMF काय करतो? इंडिव्हिज्युअली कम्पेअर करतो. ठीक आहे. नंतर ही असिस्ट मेथड, सम अँड डिफरन्स मेथड म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. सम अँड डिफरन्स, असिस्ट अँड अपोज मेथड. त्यानंतर इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल फाइंड करणं. नंतर गॅल्व्हनोमीटर आहे. गॅल्व्हनोमीटर काय करतो? मायन्यूट करंट मेजर करतो. त्याला अॅमीटर मध्ये आणि व्होल्टमीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे. कन्वर्ट करत असताना आपल्याला इथे काय लावावा लागतोय? शंट पॅरलल रेजिस्टन्स लावावा लागतो. इथे काय लावावा लागतो? सिरीज रेजिस्टन्स लावावा लागतो. ठीक आहे. तर दोघांचेही व्हॅल्यूज आहेत S आणि X. समजलंय? आता क्वेश्चन्स कडे पहा. काय सांगितलंय? अ व्होल्टमीटर हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 100 ओहम. ठीक आहे. व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स दिलाय. किती दिलाय? रेजिस्टन्स इज 100 ओहम. ठीक आहे. व्हॉट विल बी इट्स रीडिंग व्हेन इट इज कनेक्टेड अक्रॉस. आता व्होल्टमीटरचे काय शोधायचे आपल्याला? रीडिंग शोधायचे. याचा अर्थ व्होल्टेज शोधायचा आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला व्होल्टेज फाइंड करायचं आहे.
कनेक्टेड अक्रॉस सेल ऑफ ईएमएफ. ईएमएफ किती आहे सेलचा 2 व्होल्ट आणि इंटरनल रेजिस्टन्स किती आहे 20 ओहमचा. ठीक आहे, रेजिस्टन्स दिलाय, ईएमएफ दिलाय, आर दिलाय, काय फाइंड करायचंय पोटेन्शियल. फॉर्म्युला लिस्ट होती, फॉर्म्युला लिस्ट मध्ये एक फॉर्म्युला होता V इज इक्वल टू इंटू आर, ई अपॉन आर प्लस आर इंटू आर. तुम्हाला करंट गिवन नाही ना, मग करंट पेक्षा काय यूज करायचं, मग ई अपॉन आर प्लस आर. जर करंट गिवन असतं तर काय केलं असतं, डायरेक्टली आय आर फॉर्म्युला यूज केला असता. ठीक आहे, मग काय ईएमएफ ची व्हॅल्यू 2 अपॉन आर ची व्हॅल्यू 100 प्लस 20 इंटू 100 म्हणजे किती आलं ते 2 अपॉन 100 प्लस 20 म्हणजे 120 इंटू 100. 0 0 गेला, 5 6 2 1 जा 3 जा म्हणजे आलं 5/3. 3 1 जा 0.666 म्हणजे 67 होईल ते. ठीक आहे, आणि काय फाइंड केलं तुम्ही, व्होल्टेज फाइंड केलंय म्हटल्यानंतर युनिट काय, व्होल्टेज इज इक्वल टू 1.67 व्होल्ट. समजलंय, 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. समजलंय, काय डाऊट याच्यात, काय डाऊट. गिवन लिहित चला, गिवन जर व्यवस्थित लिहिलं तर फॉर्म्युला कोणता पुट करायचा आहे ते आपोआप लक्षात येतं. ठीक आहे, आलं लक्षात. पहा काय क्वेश्चन आहे, फिगर शोज करंट इन द पार्ट ऑफ इलेक्ट्रिक सर्किट, फाइंड द करंट एक्स करंट फाइंड करायचा आहे. फिगर पहा काय, तर एक्स ची व्हॅल्यू काय हे फाइंड करायची. ठीक आहे, काय तनिष्का मज्जा मज्जा. हा ठीक, पहा काय येणारा करंट कितीचा आहे 17. ठीक आहे, त्यातला किती जातोय आता 3. हे लिहायचंय बरं आहे या जंक्शनला, किंवा मग अख्खं इक्वेशन लिहायचं. मग इक्वेशन कसं लिहाल, सपोज हा जर I1 आहे, हा I2, I3, I4 आणि हा I5 आहे. ठीक आहे, मग इक्वेशन कसं लिहिणार, हा येणार आहे ना म्हटल्यानंतर हा काय असेल पॉझिटिव्ह, हा जाणार आहे म्हटल्यानंतर हा निगेटिव्ह. म्हणजे काय आलं ते I1 मायनस I2 इकडे जातोय आणि याच्यात काय होतंय I3 आता ऍड होतोय म्हणजे प्लस I3. ठीक आहे, आणि इथे कोण जातोय आता 9 एम्पियर म्हणजे मायनस I4 आणि हा पण काय होतोय जातोय बाहेर. ठीक आहे, म्हणजे हा काय येणार आहे मायनस I5 इज इक्वल टू 0. I5 तुम्हाला फाइंड करायचा आहे. ठीक आहे, हा फाइंड करायचा आहे. या सगळ्याच्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहेत काय त्या 17 मायनस 3 प्लस 2 आणि मायनस 9 मायनस I5 इज इक्वल टू 0. किती येईल याची व्हॅल्यू 17 मायनस 3 किती आलं 14 बरोबर. 14 प्लस 2 किती आला 16. 16 मायनस 9 केलं किती आलं 7. ठीक आहे, मग 7 मायनस I5 इज इक्वल टू 0 म्हणजे I5 इज इक्वल टू किती आला 7 एम्पियर. किती आला 7 एम्पियर. क्लिअर आहे, क्लिअर आहे. अशा न्यूमेरिकल्स एक्झामला येत नाहीत, ते कशासाठी घेतलंय ते जस्ट MCQ साठी आलं. ठीक आहे, त्यासाठी MCQ. हा क्वेश्चन पहा, अशा न्यूमेरिकल येतात एक्झाम, अशा न्यूमेरिकल येतात एक्झामला तनिष्का. ठीक आहे, पहा क्वेश्चन काय, बॅटरी ऑफ EMF 4 व्होल्ट आणि इंटरनल रेजिस्टन्स 1 ओहम. ठीक आहे, बॅटरी आहे जिचा EMF किती आहे 4 व्होल्ट आहे, इंटरनल रेजिस्टन्स कितीचा आहे 1 ओहमचा, इज कनेक्टेड इन पॅरलल विथ अनदर बॅटरी ऑफ EMF 1 व्होल्ट. आता फिगर काढायला लागेल याची. ठीक आहे, एक बॅटरी आहे जिचा EMF किती आहे 4 व्होल्ट आहे. ठीक आहे, इंटरनल रेजिस्टन्स तिला काहीतरी कितीचा इंटरनल रेजिस्टन्स 1 ओहमचा. याला कनेक्ट केलंय कशासोबत, एक बॅटरी जी पॅरलल आहे, जिचा रेजिस्टन्स तुम्हाला गिवन आहे. ठीक आहे, याचा रेजिस्टन्स याचा हे किती आहे 4 व्होल्ट, रेजिस्टन्स किती आहे 1 ओहम. ठीक आहे, या बॅटरीचा EMF किती आहे 1 व्होल्ट. हे क्लिअर आहे, पॅरलल कनेक्ट केलं ना, दिले. ठीक आहे, अ बॅटरी ऑफ EMF 4 व्होल्ट, 4 व्होल्टची बॅटरी जिचा रेजिस्टन्स किती आहे 1 ओहमचा, इज कनेक्टेड इन पॅरलल विथ अनदर बॅटरी. अनदर बॅटरी आहे तिला पॅरलली कनेक्ट केले जिचा EMF किती आहे 1 व्होल्ट आणि इंटरनल रेजिस्टन्स 1 ओहम. सेंटेन्स ब्रेक करत डायग्राम काढायची. ठीक आहे, नंतर काय, द कॉम्बिनेशन इज युज्ड टू सेंड करंट थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स ऑफ 2 ओहम. म्हणजे हे कॉम्बिनेशन एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे इथून
कितीचा रेजिस्टन्स येतो 2 ओहमचा रेजिस्टन्स. कॅल्क्युलेट द करंट थ्रू एक्सटर्नल सर्किट. एक्सटर्नल सर्किट मधला करंट आपल्याला फाइंड करायचा. या सर्किट मधला करंट आपल्याला फाइंड करायचा आहे. समजले? समजले? मग यातला करंट सपोज I1 म्हणूयात. ठीक आहे, म्हणजे इथून I1 जातोय. ठीक आहे, यातला करंट जर सपोज I2 म्हणूयात, म्हणजे इथून काय जातोय I2. ठीक आहे, म्हणजे इथे काय होतोय तो येऊन या जंक्शनला येतो आणि ऍड होईल. म्हणजे इथं काय राहील तो I1 प्लस I2. इथे येताना परत I1 प्लस I2 येईल. ठीक आहे, याच्यातून पण I1 प्लस I2 जाईल. ठीक आहे, I1 प्लस I2 आणि इथे येऊन परत तो काय होईल सेपरेट होईल आणि इकडे काय जाईल I1 आणि इथे I2. क्लिअर आहे डायग्राम? क्लिअर आहे डायग्राम? क्लिअर आहे? ठीक. काय फाइंड करायचं आहे तुम्हाला? एक्सटर्नल रेजिस्टन्स. एक्सटर्नल रेजिस्टन्स म्हणून जाणारा जो करंट आहे म्हणजे I1 प्लस I2 तुम्हाला फाइंड करायचा आहे. ठीक आहे, अशी डायग्राम आली तर काय यूज करायचं? किर्चॉफ सेकंड लॉ यूज करायचा. ठीक आहे, आणि या डायग्राम मध्ये अशा डायग्राम जर आल्या काय करायच्या? 2 लूप्स अप्लाय करायच्या, एक छोटी एक मोठी. ठीक आहे, एक छोटी एक मोठी. मग काय करणार आता? इथे एक लूप अप्लाय करणार आणि एक ही मोठी लूप अप्लाय करणार. बरोबर का? घ्या समजून. मोठी लूप अप्लाय करणार बस. क्लिअर आहे? ही लूप अप्लाय करायची, एक ही लूप अप्लाय करायची. ठीक आहे, मग करा ती लूप अप्लाय. आधी नेमिंग द्यायला लागेल त्याला. झाली सगळ्यांची नेमिंग? ठीक, सांगा लूप काय अप्लाय कराल मग? एक मोठी एक छोटी अप्लाय करायची ना. ठीक आहे, छोटी ही वरची पहिली अप्लाय करून घ्या. ठीक आहे, वरची अप्लाय करताना काय इक्वेशन येईल मग? जर सपोज स्टार्ट करू, लूप लूप लिहा. इन लूप HI DC BA आणि H. ठीक आहे, ही लूप आहे वरची. ठीक आहे, स्टार्ट कुठून गेला आपण? H पासून स्टार्ट केलं. H to I. H पासून कुठे जायचंय? I ला जायचंय. ठीक आहे, मग H पासून I ला जात असताना इथे काय आला मध्ये? EMF आला. ठीक आहे, कुठे जाताय तुम्ही? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जाताय. कुठे जाताय? H पासून I ला जात असताना तुम्ही कुठे जाताय? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जाताय. कुठे जाताय? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. म्हटल्यानंतर काय येणार? ते पॉझिटिव्ह 4. ठीक आहे, आता लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन कशी आहे? सेम आहे. ठीक आहे, म्हटल्यानंतर लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम असेल तर काय येतं? निगेटिव्ह. म्हणजे -I1 आणि तिथला रेजिस्टन्स काय आहे? 1. IR येतो ना, -IR. ठीक आहे, म्हणून इथला रेजिस्टन्स 1. ठीक आहे, इथे खाली आलात, इकडे काय आहे का? नाही. इकडे करंट आहे आणि लूपची डायरेक्शन कशी आहे? उलटी आहे ना, म्हणजे काय येणार ते? पॉझिटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह I2 इंटू 1. आता इथे EMF आला. कुठं जाताय तुम्ही? कुठून कुठे ट्रॅव्हल करताय? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जाताय. याचा अर्थ काय ना? ते -1. परत वरती गेलात काय आहे का? इज इक्वल टू 0. काय इक्वेशन आलं पाहते? -I1 प्लस I2 -1 इज इक्वल टू 0. 4 - 1 किती आला? 3. म्हणजेच I2 -I1 आणि प्लस 3 इज इक्वल टू 0. ठीक आहे, मग I2 - I1 करण्यापेक्षा I1 - I2 करू. सगळ्यांच्या साईन जर चेंज केल्या, ठीक आहे, साईन जर चेंज केल्या तर काय होईल? ते I1 पॉझिटिव्ह होईल म्हणून I1 पुढे घेतला. याची साईन चेंज केली, -I2 -3 इज इक्वल टू 0. याचा अर्थ I1 - I2 इज इक्वल टू किती आलं? 3. किती आलं? 3. हे मिळालं आपल्याला फर्स्ट इक्वेशन. असं दुसरी लूप यूज केली तर काय मिळणार तुम्हाला? सेकंड इक्वेशन यूज करणार. ठीक आहे, तर सांगा सेकंड इक्वेशन काय? काय सेकंड इक्वेशन? इक्वेशन सांगा आधी, मग पुढचं सॉल्व करू. चलो, सेकंड लूप सांगा. लूप कोणती आहे? इन लूप सांगा कोणती लूप? GC कुठे? D कुठे? तिकडे कुठे गेली? G पासून F किंवा GABCDEFG बरं पण घेऊ शकता तुमच्या ह्याच्यात. नाही, मधले पॉईंट गाळायचे नाहीत, मधले पॉईंट सोडायचे नाहीत. ठीक आहे, मग जो तुमचा ऍक्च्युअल पाथ आहे तो ऍक्च्युअल पाथ सांगायचा आहे. ठीक आहे, म्हणजे काय जर सपोज इन लूप GABCDEFG
बी सी डी ई एफ जी, ही लूप आहे. ठीक आहे, ही लूप आहे. ठीक आहे, काय फरक नाही पडत, मोठं नाव असून काय फरक पडत. ठीक आहे, या लूप मध्ये आता पहा काय होईल. G2 आहे, काहीच नाहीये. A to B काहीच नाहीये. B to C जात असताना मध्ये काय लागतोय, ईएमएफ लागतोय. कुठून कुठं तुम्ही निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जाताय, म्हणजे हा काय येणार आहे, पॉझिटिव्ह ईएमएफ येणार आहे, म्हणजे +1. ठीक आहे, मध्ये काय लागला परत, इंटरनल रेजिस्टन्स. करंटची डायरेक्शन, लूपची डायरेक्शन काय सारखीच, लूप पण इकडेच आहे, करंट पण इकडे, म्हणजे निगेटिव्ह I2 इंटू I1 1. ठीक आहे, इकडे आलात, इथून काय आहे का, नाही. इथे काय लागला आता, काय आहे, पण I1 + I2 असून फायदा आहे का, त्याच्यासोबत रेजिस्टन्स पाहिजे ना आपल्याला, रेजिस्टन्स नाही ना. ठीक आहे, म्हणजे काय, आता इकडे रेजिस्टन्स नाहीये, इथे आला रेजिस्टन्स, इथे रेजिस्टन्स पण आहे आणि काय आहे, करंट पण आहे. ठीक आहे, म्हणजे या पॉइंटला काय होणार तुमचा रेजिस्टन्स, म्हणजेच -I1 + I2 इंटू R, म्हणजेच 2, परत वरती गेला काहीच नाही, संपलं, इज इक्वल टू 0. म्हणजे काय इक्वेशन येईल, 1 - I2 - 2I1 - 2I2 इज इक्वल टू 0. हे क्लिअर आहे, हे क्लिअर आहे एवढं. I2 च्या टर्म्स मायनस मायनस आहे, काय होईल, प्लस, म्हणजे काय होईल ते 1 - 2I1 आणि -3I2 इज इक्वल टू 0. ठीक आहे, याच्यावरून I1 ची व्हॅल्यू फाइंड करू शकता. करेक्ट, I1 इज इक्वल टू काय येईल मग याच्यात, I1 इज इक्वल टू 3 + I2. ठीक आहे, याच्यात पुट करा, म्हणजे 1 - 2, I1 च्या काय पुट करणार, 3 + I2 - 3I2 इज इक्वल टू 0. म्हणजे काय आलं, 1 - 3 2 जा 6 -2I2 - 3I2 इज इक्वल टू 0. हे क्लिअर आहे, हे क्लिअर आहे का. पुढे काय येईल मग, 1 - 6, 1 - 6 किती झाला, 1 - 6 -5, -5 मायनस मायनस काय होणार आहे, प्लस, म्हणजे -5I2 इज इक्वल टू 0. सगळ्याचे साईन पॉझिटिव्ह करून टाका. ठीक आहे, म्हणजेच काय आलं ते 5 + 5I2 इज इक्वल टू 0. ठीक आहे, हा इकडे जाईल, काय होईल मग ते 5 इज इक्वल टू -5I2, म्हणजे I2 ची व्हॅल्यू काय आली, -1. I2 का आला, -1. चेक करू, आन्सर बरोबर आहे का. I2 काय आला, -1, करेक्ट आहे. ठीक आहे, I2 काय आला, -1 एम्पियर. ठीक आहे, मग याच्यावरून I2 ची व्हॅल्यू याच्यात पुट करा, I2 ची व्हॅल्यू कशी पुट करणार, याच्यात. मग I1 इज इक्वल टू काय येईल, I1 इज इक्वल टू काय येईल, 3, आणि I2 ची व्हॅल्यू काय, -1, म्हणजे किती आला, 2 एम्पियर. I1 किती आला, 2 एम्पियर. आपल्याला काय विचारलंय, या रेजिस्टन्स मधला करंट काय, या रेजिस्टन्स मधला करंट काय आपला, I1 + I2 आहे. I1 ची व्हॅल्यू काय, 2, I2 ची व्हॅल्यू काय होती, -1, म्हणजे किती आला तो, 1 एम्पियर. इथून पास होणारा करंट किती आहे, 1 एम्पियर. करंट थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स किती आहे, 1 एम्पियर. क्लिअर आहे, झेपलं का, काय आलं, हा बरोबर आहेच मी, थँक्यू. 2 batteries of 7 volt and 13 volt are an internal resistance of 1 ohm and 2 ohm respectively are connected in parallel with resistance of 12 ohm. काढा बरं सर्किट, कसं काढणं, हाताने काढा, मग हाताने लवकर काढा, काढा ना.
झालं, काढली का डायग्राम, काढली का फिगर? ठीक, इथला करंट I1, इथला करंट I2, म्हणजे इथे आल्यानंतर काय बोलतो I1 प्लस I2, तेच झाले ना. मग अशी कॉम्बिनेशन कनेक्ट केलं होतं ना. आता हे तिन्ही पण एकमेकांना असे पॅरलल. मग अशी काय वर्ड होता, कॉम्बिनेशन. काय होते, द कॉम्बिनेशन, म्हणजे ह्या दोघांचं कॉम्बिनेशन कशाला कनेक्टेड आहे, याला कनेक्टेड आहे. आता ते नाही सांगितलेलं, आता काय सांगितलं आपल्याला की तिन्ही रेजिस्टन्स एकमेकांना पॅरलल आहे, म्हणून तिन्ही रेजिस्टन्स एकमेकांना पॅरलल. ठीक आहे, इथे काय आला मग I1 प्लस I2. परत आता इथे जाताना तो जाईल I2 आणि इथे जाताना जाईल I1. क्लिअर आहे का? क्लिअर, एवढं क्लिअर आहे. आता काय फाइंड करायचं तुम्हाला, करंट थ्रू इच ब्रांच, प्रत्येक ब्रांच मधला करंट फाइंड करायचा आहे. ठीक आहे, प्रत्येक ब्रांच मधला करंट जर तुम्ही फाइंड करायचा असेल तर काय करणार, लूप अप्लाय करायची, एक छोटी एक मोठी. ठीक आहे, मग अशी आपण आय गेस वरची का खालची केलेली, दोन्ही केलेलं. बरं ठीक, तर लूप अप्लाय करा, एक मोठी एक छोटी. बरं घ्या समजून, बस एक मोठी एक छोटी लूप, बस. आणि आता कुठल्याही डायरेक्शन केले तरी चालणार, म्हणजे एकतर एकच करायचं, नाही असं नाही, कुठले डायरेक्शन यूज करा, सारखंच येणार, सारखंच येणार. जर तुम्ही ऑब्झर्व केलं प्रत्येक वेळी IR जर मायनस आला ना तर EMF प्लस येतो, EMF मायनस आला तर IR प्लस येतो. ठीक आहे, येऊन सेम येणार आहे, जास्त डिफरन्स नाही आहे. ठीक आहे, जास्त नाही म्हणजे काहीच डिफरन्स नाही येणार. बरं क्लिअर आहे. चल, कोणती लूप फर्स्ट करायची, छोटी लूप फर्स्ट करा. ठीक आहे, नेमिंग आधी. ठीक आहे, क्लिअर, एवढं क्लिअर आहे का? चला मग फर्स्ट लूप अप्लाय करायची इन लूप, कोणती लूप, BC DE B, BC DE B ही लूप. ठीक आहे, बी पासून सी ला गेलात मध्ये रेजिस्टन्स नाहीये. ठीक आहे, म्हणजे त्याचं काम नाही. सी पासून डी ला गेलात मध्ये काय रेजिस्टन्स आहे, त्यातून पास होणारा करंट काय I1 प्लस I2. करंटची डायरेक्शन, लूपची डायरेक्शन काय सारखी, म्हणल्यानंतर काय येणार ते मायनस I1 प्लस I2 इंटू 12. क्लिअर आहे, पुढे आला तिथून, इथे रेजिस्टन्स नाही, इथे आला रेजिस्टन्स. करंटची डायरेक्शन लूपची डायरेक्शन सारखीच आहे, करंट काय इथला I2 आहे. ठीक आहे, म्हणजे मायनस I2 इंटू इकडून इथे जात आहे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जात आहे, कसं जात आहे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, म्हणल्यानंतर ते काय होईल पॉझिटिव्ह. EMF ची व्हॅल्यू काय आहे 13 इज इक्वल टू 0. झालं, संपलं लूप, इथे ही झाली फर्स्ट लूप. ठीक आहे, फर्स्ट लूपची व्हॅल्यू चेक करा, मायनस I1 इंटू 12 मायनस I2 इंटू 12 मायनस 2I2 प्लस 13 इज इक्वल टू 0. क्लिअर, एवढं I2 इंटू 12 आहे इंटू 12. ठीक आहे, त्याला 12 I2 12 I1 म्हणा, मायनस 12 I1 मायनस 12 I2. आता हे सेम म्हणल्यानंतर काय मायनस 12 I1. ठीक आहे, मायनस 14 I2 प्लस 13 इज इक्वल टू 0. मायनस करा. ठीक आहे, म्हणजे चेंज करा साईन, मग त्याला काय काय लिहिता येईल 12 I1 प्लस 14 I2 आणि याची साईन काय होणार आहे मायनस होणार आहे, तिकडे गेल्यानंतर काय होईल प्लस, म्हणजे इज इक्वल टू काय लिहू शकतो 13. हे आलं तुमचं फर्स्ट इक्वेशन. हे क्लिअर आहे का, काय होतंय हे क्लिअर आहे का? दुसरं लूप अप्लाई करा, चल आगे का लूप अप्लाई करो. चला सेकंड लूप सांगा, सेकंड लूप चला. इन लूप, कोणती लूप AB, अय मोठी लूप AB C D E F A.
ठीक आहे, कळलं मला तुम्हाला एबीसीडी येते. ठीक आहे, ए टू बी गेला, बी टू सी गेला, काही नाही इथे आहे. ठीक आहे, 12 करंट काय त्यातला I1 प्लस I2 म्हणजे मायनस I1 प्लस I2 इंटू 12. ठीक आहे, इथे गेलात काही नाही, इथे आलात काय, इथं 1 ओहमचा रेझिस्टन्स आहे. ठीक आहे, आणि करंटची डायरेक्शन लूपची डायरेक्शन सारखी आहे म्हटल्यानंतर काय येते मायनस, तिथला करंट काय I1 म्हणजे I1 इंटू 1. इथे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह गेला म्हणजे काय आला पॉझिटिव्ह 7 आणि संपली इज इक्वल टू 0. काय मग इक्वेशन सांगा, मायनस 12I1 मायनस 12I2 मायनस I1 प्लस 7 इज इक्वल टू 0. मायनस 12I1 मायनस 13I2 नाही तर थांबा करंट सेम लिहिला ना आपण 12I2 हा मायनस 13I1 मायनस 12I2 प्लस 7 इज इक्वल टू 0. याला सगळ्या साईन चेंज करा म्हणजे 13I1 मायनस 12I2 आणि हा होणार मायनस इकडे गेल्यावर प्लस होईल म्हणजे इज इक्वल टू 7. याला तुमचं सेकंड इक्वेशन. काय करायचं त्याच्यानंतर, क्या करणे का त्याच्यानंतर, क्या करणे का त्याच्यानंतर एकामेकांमध्ये ऍड करायचं आणि कसं फाइंड करणार, हे काय करायला लागतं इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायला लागणार. ठीक आहे, याला काय करणार 12 ने और 13 ने मल्टिप्लाय अँड डिवाइड करायचं. ठीक आहे, याला पण 2 नंबर एक सेम आहे का नाहीये. याला काय करायला लागेल आपल्याला, हा 12I1 आहे ना, इकडे काय 13I1 आहे, मग यांच्या एक तरी व्हेरिएबल्सची व्हॅल्यू जो कोएफिशियंट आहे ती काय करायला लागणार आहे, सेम करायला लागणार आहे. कराल का तेवढं नक्की. ठीक आहे, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं, I1 आणि I2 च्या व्हॅल्यू काढायचं. अर्धा तास जातो त्याच्यात, म्हणजे अर्धा तास नाही जात एवढा नाही जात तरी पण. ठीक आहे, क्लिअर आहे का, काय करणार हे इक्वेशन्स सायमल्टेनियसली सॉल्व्ह करणार. ठीक आहे, आणि सायमल्टेनियसली सॉल्व्ह केल्यानंतर I1 आणि I2 ची व्हॅल्यू येईल. ठीक आहे, सायमल्टेनियस इक्वेशन सांगा बरं, I1 आणि I2 ची व्हॅल्यू काय आहेत, आली का त्याच्यात, कुठला क्वेश्चन चाललाय 2 बॅटरीज ऑफ 7. ठीक आहे, 18 नाही बाळा, 3 वोल्ट 30 1 ओहम. ठीक आहे, I2 ची व्हॅल्यू आली आहे 2.23. 2.23. I1 ची व्हॅल्यू आली आहे मायनस 1.526 एम्पियर. आणि काय विचारलंय एक्सटर्नल रेझिस्टन्स मधला जो एक्सटर्नल रेझिस्टन्स आहे येतोय निगेटिव्ह मध्ये म्हणजे अपोज करतो असं समजायचं. ठीक आहे, तर काय विचारलंय पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस 12 ओम रेझिस्टन्स अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स विचारलंय. पोटेन्शियल डिफरन्स कसं फाइंड करणार, V इज इक्वल टू IR आहे बरोबर, आर मिळालाय आपल्याला. ठीक आहे, इथला करंट काय I1 प्लस I2 आहे. ठीक आहे, मग इथला जो करंट येणार आहे तो करंट येईल I1 प्लस I2 आणि I1 प्लस I2 म्हणजे 0. एवढं येतं. ठीक आहे, येतं ते ऍड केल्यानंतर. ठीक आहे, क्लिअर आहे का, क्लिअर आहे. मग काय करायचं आपल्याला, इथले पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करायचं ना. मग इथला पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करायचा म्हटल्यानंतर V इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, IR. I तुम्हाला माहिती आहे 0.711 आणि रेझिस्टन्स किती आहे इथला 12, म्हणजे हे मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर येतं 8 व्होल्ट. ठीक आहे, म्हणजे व्होल्टेज थ्रू एक्सटर्नल रेझिस्टन्स मिळाला, I1 आणि I2 च्या व्हॅल्यू मिळाला. क्वेश्चन झाला. फाइंड करंट थ्रू ईच ब्रांच, प्रत्येक ब्रांच मधला करंट फाइंड करायचा होता आणि पोटेन्शियल डिफरन्स. कळालंय का, कळालंय का डाऊट, हे सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं. बरं पुढे, a set of 3 coils having resistance 10, 12 and 15 ohm are connected in parallel. 3 कॉइल्स आहेत, 3 कॉइल्सचा रेझिस्टन्स किती दिलाय 10, 12 आणि 15 आर कनेक्टेड इन पॅरलल. कसे कनेक्ट केले, पॅरलली कनेक्ट केले. श्रावणी कसे कनेक्ट केलेत 10, 12, 15. पुढे, दिस कॉम्बिनेशन इज कनेक्टेड. आता काय सांगितलंय, कॉम्बिनेशन कनेक्ट केलंय. ठीक आहे, म्हणजे एंटायर कॉम्बिनेशनला कशासोबत कनेक्ट केलं,
कशासोबत कनेक्ट केलं, इज कनेक्टेड इन सिरीज विथ द सिरीज कॉम्बिनेशन ऑफ 3 कॉइल्स. म्हणजे याला सिरीज मध्ये कनेक्ट केलं विथ कॉम्बिनेशन ऑफ 3 कॉइल्स ऑफ सेम रेजिस्टन्स, म्हणजे 10, 12, 15. कॅल्क्युलेट द टोटल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. अँड करंट थ्रू द सर्किट इफ बॅटरी ऑफ EMF 4.1 व्होल्ट इज युज्ड फॉर ड्रॉइंग द करंट. म्हणजे याला बॅटरी लावली कितीची, 4.1 व्होल्टची बॅटरी लावली. कळले का? आधी काय फाइंड करायचं आपल्याला, टोटल रेजिस्टन्स फाइंड करायचं आहे. म्हणजे याचा आधी फाइंड करायला लागेल. ठीक आहे, याचा जो रेजिस्टन्स येणार आहे, ठीक आहे, तो काय येईल मग, 1/RP इज इक्वल टू 1/R1 म्हणजेच 10, 1/R2 म्हणजेच 12 आणि 1/R2 म्हणजेच R3 म्हणजेच 15. काय येईल यांचा बेस, 60 ना, 12 5 जा 60 येतो बरं, 15 4 जा आणि 10 6 जा. ठीक आहे, म्हणजे याला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल, 6 ने. याला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल, 5 ने. ठीक आहे, आणि याला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल, 4 ने. ठीक आहे, म्हणजे वरती येईल 6/60 प्लस 5/60 प्लस 4/60. किती आलं ते, 15/60 म्हणजे 1/RP. म्हणजे RP इज इक्वल टू काय आला, 60/15 म्हणजे किती आला, 4. बरं ना, किती आला, 4. म्हणजे यांचा जो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आला तो किती आला. आता सर्किटला काय करू शकता तुम्ही, एका याने लिहू शकता. ठीक आहे, म्हणजे इझिएस्ट वे मध्ये लिहू शकता. यांचा इफेक्टिव्ह किती आलाय, 4. आणि हा कसा कनेक्टेड, यांच्यात सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. म्हणजे हा 4, 10, 12 आणि 15. 4, 10, 12, 15, 12 आणि 15 हे कसे आहेत, सिरीज मध्ये. काय होणार, ते ऍडअप होणार. किती झालं, 15 10 किती झाले, 25. 25 आणि 4 किती झाले, 29. आणि 29 आणि 12 किती झाले, 41. किती झाले, 41. नक्की का, नक्की का. ठीक आहे, म्हणजे आर इफेक्टिव्ह किती आला, 41. किती आला आर इफेक्टिव्ह, 41. पुढे काय करायचंय, आर इफेक्टिव्ह किती आला, 41. काय फाइंड करायचंय, कॅल्क्युलेट टोटल रेजिस्टन्स झालाय आता, किती आलाय, 41. अँड करंट थ्रू द सर्किट इफ बॅटरी ऑफ EMF 4.1 व्होल्ट इज यूज्ड. करंट फाइंड करायचा आहे. बरोबर, V इज इक्वल टू फॉर्म्युला काय, I/R. I इज इक्वल टू काय येणार मग, उलटा लिहिलं ना फॉर्म्युला मी. हा, IR म्हणजे I इज इक्वल टू काय येणार आहे, V/R. V किती आहे, 4.1. रेजिस्टन्स किती आहे, 41. हा पॉइंट शिफ्ट करा, -1 येईल. म्हणजे 41/41 इंटू 10⁻⁻1 म्हणजे किती आलं ते, 0.1. काय फाइंड केलंय, करंट म्हणजे एम्पियर. कळलंय, कळलंय. पुढचा क्वेश्चन, टू रेजिस्टन्स X and Y in the two gaps of meter which gives the null point dividing the wire in the ratio 2/3. ठीक आहे, दोन रेजिस्टन्स X आणि Y. X आणि Y कनेक्ट केल्यानंतर वायरचा जो रेशो येतो तो किती येतोय, 2/3. आधी मला हे सांगा की मीटर बेस जो आहे त्यात काय असतं, X/R इज इक्वल टू काय येतो, L1/L2 येतो ना. ठीक आहे, मग यांचा जो रेजिस्टन्स दिलेला आहे आता आपल्याला तो काय दिलाय, एक दिलाय X, एक दिलाय Y. त्यांचा रेशो किती दिलाय, 2:3. तोच काय Lnचा रेशो ना. ठीक आहे, X/Y काय असतो, L1/L2 आणि तोच काय दिला आपल्याला, 2/3. ठीक आहे, इफ इच रेजिस्टन्स इज इन्क्रीज्ड बाय 30 ओहम. प्रत्येक रेजिस्टन्स कितीने इन्क्रीज केला, 30 ने इन्क्रीज केला. म्हणजे याचा अर्थ काय, X + 30 होणार आणि काय होणार, Y + 30 आणि काय होणार, Y + 30. मग त्यांचा रेशो किती होतोय, 5:6. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ X and Y. X आणि Y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे, मग याच्यावरून X ची व्हॅल्यू काय येऊ शकते रे, याच्यावरून X ची व्हॅल्यू काय, X इज इक्वल टू काय येणार आहे, 2/3 इंटू Y. ठीक आहे, X ची व्हॅल्यू याच्यावरून आली. ठीक आहे, याच्यात पुट करू, बट आधी याला सॉल्व्ह करून घ्या. ठीक आहे, 6x + 30 इज इक्वल टू 5y + 30 म्हणजे किती आला ते, 6x + 3 6 जा 12 120 180 इज इक्वल टू 5y 15 म्हणजे 150. ठीक आहे, मग X ची जागी काय पुट करू शकता किंवा Y ची जागी करा, Y ची जागी इझी वाटतं आपल्याला. ठीक आहे, Y इज इक्वल टू काय येतो मग,
y इज इक्वल टू काय येईल, y इकडे जाईल आणि 2/3 इकडे जाईल, म्हणजे 3x/2. x ला सॉल्व्ह करायला बेटर वाटतं ना म्हणून. ठीक आहे, मग काय येईल ते 6x प्लस 180 इज इक्वल टू 5. वायचं काय लिहाल 3x/2 आणि प्लस 150. ठीक आहे, 2 ने डिवाइड करण्यापेक्षा अख्ख्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करा. का, कारण हा 2 ने डिवाइड करून जास्त कॉम्प्लिकेट कराल ते. 2 ने मल्टिप्लाय करा म्हणजे हा 2 निघून जाईल. ठीक आहे, मग 2 ने मल्टिप्लाय केला अख्ख्या इक्वेशनला, 6 2 जा 12x प्लस 18 2 जा 360 इज इक्वल टू 5 3 जा 15x येणार. ठीक आहे, इथे 15x येणार आणि 2 ने मल्टिप्लाय केला म्हणून नंतर 2 निघून जाईल इथला. ठीक आहे, आणि प्लस प्लस 300. ठीक आहे, x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग काय येईल ते 15x, हा 12x इकडे घ्या म्हणजे 15 मायनस 12 होईल. 15 मायनस 12 किती झाला मग 3x. ठीक आहे, आणि हा इकडे जाईल आणि इज इक्वल टू काय आला 60, म्हणजे x इज इक्वल टू काय आला 60/3, म्हणजे x इज इक्वल टू काय आला 20 ओहम. ठीक आहे, x आला, x याच्यात पुट करा, y इज इक्वल टू काय 3x/2 आहे, म्हणजेच काय 3 × 20/2 किती आला तो 10, म्हणजे किती आला 30 ओहम. आहे का रेशो बघा बरं त्यांचा 2:3 चा. x ची व्हॅल्यू काय 20, y ची व्हॅल्यू काय 30. आहे का 3:2 चा रेशो? आहे. समजलंय का, समजलंय का? पुढे 4 रेजिस्टन्स 4 ओहम 4 ओहम 4 ओहम अँड 12 ओहम फॉर्म अ विटस्टोन्स नेटवर्क. ठीक आहे, 4 4 4 आणि 1 12चा विटस्टोन्स नेटवर्क फॉर्म करतात. फाइंड रेजिस्टन्स विच व्हेन कनेक्टेड अक्रॉस 12 ओहम रेजिस्टन्स विल बॅलन्स द नेटवर्क. नेटवर्कला बॅलन्स करणारा रेजिस्टन्स किती लावावा लागेल. आता हा 4 ओहम आहे, इथे पण 4 ओहम आहे, इथे पण 4 ओहम आहे आणि इथे किती आहे 12. ठीक आहे, इथे किती आहे 12, हे 4 आहे 4 आहे 4 आहे. बॅलन्स होण्यासाठी इथे किती पाहिजे आपल्याला 4 पाहिजे. ठीक आहे, रेजिस्टन्स काय करायचंय म्हणजे कमी करायचं आहे. कमी कशात होतो, पॅरलल की सिरीज मध्ये, पॅरलल मध्ये. म्हणजे आपल्याला सर्किट कसं बनवावं लागेल, मॉडिफाय कसं करावं लागेल, ह्या 12च्या पॅरलल काहीतरी लावावं लागणार. सपोज त्याला एक्स म्हणूया. ठीक आहे, हा 4 आहे 4 आहे 4 आहे, हे कळालं का. 12च्या पॅरलल काहीतरी लावावं लागेल की त्यांचा या दोघांचा इफेक्टिव्ह येईल 4. आता तुम्हाला काय माहितीये, इफेक्टिव्ह माहितीये, एक रेजिस्टन्स माहितीये, दुसरा रेजिस्टन्स फाइंड करायचा. ठीक आहे, इफेक्टिव्ह माहितीये ना. ठीक आहे, आपला फॉर्म्युला काय 1/r इफेक्टिव्ह इज इक्वल टू काय येणार आहे 1/r1 प्लस 1/r2. ठीक आहे, 1/r इफेक्टिव्ह तुम्हाला माहितीये 1/4 इज इक्वल टू 1/r1 किती आहे 12 आणि तो किती आहे x. हा x तुम्हाला फाइंड करायचा आहे, म्हणजे काय येईल ते 1/4 इज इक्वल टू 12x घ्या खाली. ठीक आहे, x प्लस 12/12x. ठीक आहे, बरोबर का, बरोबर ना. क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे 12x इज इक्वल टू 4x प्लस 12 4 किती येतो 12 48. कळालंय काय, कळालंय का रे नक्की. क्रॉस मल्टिप्लाय तनिष्का 12x हा 4 इथे मल्टिप्लाय केला, ब्रॅकेट मल्टिप्लाय होतो 4x प्लस 48 होतो. ठीक आहे, मग हा 4x इकडे जाईल, किती होईल मग 4x मायनस 12x किती झाला 8x इज इक्वल टू 48. मग x इज इक्वल टू काय आला 48/8, म्हणजे किती आला 6. म्हणजे 6 ओहमचा जर रेजिस्टन्स लावला तर त्यांचा इफेक्टिव्ह काय येतो 4 येतो. इफेक्टिव्ह काय येतो 4 येतो. चेक करायचं का 1/rp इज इक्वल टू काय येतो 1/r1 म्हणजे 1/12 प्लस 1/6. याला काय करायला लागेल 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल, म्हणजे त्यांचा बेस सेम होईल, म्हणजे किती आलं ते 12 1 प्लस 2 किती आलं 3/12 आणि उलट होणार 12/3 होणार. 1/rp किती आलंय 1/rp इज 3/12. मग उलट केलं मग rp इज इक्वल टू काय मिळेल 12/3 विच इज इक्वल टू 4 ओहम. तर सर्किट बॅलन्स होईल. समजलंय, सरळ केलं त्याला आता उलट. ओके, पुढचा क्वेश्चन पहा. अ पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ. काय सांगितलंय पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ, म्हणजे काय दिलाय तो पोटेन्शियल ग्रेडियंट. काय दिलाय पोटेन्शियल ग्रेडियंट. ठीक आहे, जर तसं नाही समजलं तर युनिट वरून ओळखायचं.
काय व्होल्टेज वोल्ट पर मीटर आहे ना, आणि वोल्ट पर युनिट कोणाचं असतं, पोटेन्शियल ग्रेडियंटचं असतं. ठीक आहे. तर के दिलाय, के इज इक्वल टू काय दिलाय मग 5 इंटू 10 to the power minus 3 volt. If the EMF of the cell balances against the length, ठीक आहे, तो EMF बॅलन्स करतो कोणत्या लेंथला, 216 सेंटीमीटरला ऑफ द पोटेन्शियोमीटर वायर. फाइंड द EMF ऑफ द सेल. काय फाइंड करायचं आहे, EMF फाइंड करायचा. कसं फाइंड करणार, EMF चा फॉर्म्युला काय येतो, K इंटू एल, किंवा असं नाही माहिती तुम्हाला फॉर्म्युला कसा माहितीये, E अपॉन एल इज इक्वल टू के ना. पोटेन्शियल ग्रेडियंटचा फॉर्म्युला काय, E अपॉन एल आहे ना, तर E इज इक्वल टू काय मग के इंटू एल. के ची व्हॅल्यू काय 5 इंटू 10⁻³ आणि हे कशात आहे सेंटीमीटर मध्ये, याला मीटर मध्ये केला तर काय होईल 216 किंवा 2.16 म्हणणार डायरेक्ट मीटर. काय होते इंटू 2.16 इज इक्वल टू काय होते 6 5 जा 30 5 3 जा 15 आणि 15 आणि 3 किती होतात, 15 आणि 3 किती होतात 18 बरोबर. 8 5 2 जा 10 आणि 1 11 पॉईंट इथे 11.80 इंटू 10⁻³ काय फाइंड केलं EMF. काय फाइंड केलंय EMF म्हणजे वोल्ट. क्लिअर आहे का, क्लिअर आहे का, आन्सर बरोबर आहे का चेक करा, बरोबर ना. 10.80 येते का मल्टिप्लिकेशन, मग 10 घ्या करून बघा बरं मल्टिप्लिकेशन. 11 यायला पाहिजे आयडियली, चेक करा. 10 पॉईंट आहे ना, बरं ठीक आहे मग, ठीक बरोबर. पुढे the EMF of the cell is balanced by length 120 सेंटीमीटर. EMF कशाने बॅलन्स केला 120 सेंटीमीटरने बॅलन्स केला ऑफ द पोटेन्शियोमीटर वायर. then the cell is shunted, काय केला सेल आता शंट केला by the resistance of 10 ohm. the balancing length is reduced by 120. बॅलन्सिंग लेंथ काय झाली 20 ने डिक्रीज झाली, रिड्यूस झाली. फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. इंटरनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला सांगा मला आधी, काय तो L1 अपॉन L2 मायनस 1 इंटू R. ठीक आहे. ही बॅलन्सिंग लेंथ कधी असते, विदाउट शंटिंगची. पहिला आपण रेजिस्टन्स नाही अप्लाय केला त्यावेळीची ही बॅलन्सिंग लेंथ आहे, आणि ही विथ शंट लावल्यानंतरची. करेक्ट, करेक्ट आलं लक्षात. तर इथे L1 काय दिलाय, बॅलन्सिंग लेंथ काय दिलेली आहे 120 सेंटीमीटर दिलेली आहे. बॅलन्सिंग लेंथ किती आहे 120 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. आता शंट केला त्यावेळी रेजिस्टन्स कितीचा आहे, किती रेजिस्टन्सने शंट केला 10 ओम ने शंट केला. बॅलन्सिंग लेंथ रिड्यूस झाली कितीने 20 ने रिड्यूस झाली, बरोबर. 20 ने रिड्यूस झाली याचा अर्थ किती झाली मग L2 20 ने रिड्यूस झाली ना, याचा अर्थ किती आली ती 100 सेंटीमीटर आली. फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स. सगळ्या व्हॅल्यूज आहेत. इंटरनल रेजिस्टन्स R इज इक्वल टू किती येईल मग N1 बाय L2. L1 किती आहे 120 अपॉन 100 मायनस 1 आणि इंटू काय R किती आहे 10. आता याला सेंटीमीटर टू मीटर का नाही केलं रे, इथं सेंटीमीटर ना, याला सेंटीमीटर टू मीटर का नाही केलं, डायरेक्ट कापूट केलं, कारण दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत. सेंटीमीटर अपॉन सेंटीमीटर तर हे कॅन्सल होणार. ठीक आहे. म्हणजे किती येईल ते 120 मायनस 100 अपॉन, बरोबर किती आलं मग इंटू 10 म्हणजे 20 अपॉन 100 इंटू 10 0 0 0 0 गेला किती आलं 2. म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स किती आला 2 ओहमचा. आन्सर चेक करा बरोबर आहे का, बरोबर आहे आन्सर. ठीक आहे. पुढे पुढचा क्वेश्चन सापडतच नाही मला क्वेश्चन. चल. when two cells of EMF E1 and E2 are connected in series so as to assist each other. assist each other याचा अर्थ ऍड अप होतात. हे assist each other ची कंडिशन आहे. ठीक आहे. when two cells of EMF E1 and E2 are connected in series so as to assist each other, their balancing length on a potentiometer is found to be 2.5.
2.7. ठीक आहे. असेच इच अदर कंडिशन मध्ये बॅलन्सिंग लेंथ L1 काय आली 2.7. when the cells are connected in series, आता सिरीज मध्ये कनेक्ट केले टू अपोज इच अदर, द बॅलन्सिंग लेंथ इज फाउंड टू बी balancing length 0.3. compare the EMF of the two cells. E1 upon E2 is equal to काय तो L1 plus L2 upon L1 minus L2. ही असिस्टची कंडिशन, ही अपोजची कंडिशन. करेक्ट का? काय आलं मग? E1 upon E2 is equal to 2.7 plus 0.3 upon 2.7 minus 0.3. 2.7 plus 0.3 किती येतो? 3 upon हा किती येतो? 2.4 ना? किती येतो तो? 2.4 which is equal to, एक पॉइंट काढला तर 30 upon 24 येतो. किती येईल मग? त्याने डिवाइड करा. 8 जा 8 किती जा? 8 जा नाही येणार, 6 जा 3 8 जा हा 24 का? आणि हे म्हणजेच 10 राहतो 2 परत 2 येतो 5 म्हणजे 1.25. काय काढलं तुम्ही? EMF ची हे काढले ना, कम्पेअर द EMF ऑफ टू सेल्स. कम्पेअर केला. ते कम्पेअर करायचंय म्हटल्यानंतर इथंच ठेवा, 5/4 लाच ठेवा. ते कम्पेअर करायचे होते, रेशोच ठेवा तो 5/4. आन्सर 5/4 आहे ना? बघा केलंय का? बरं 1.2. पण कम्पेअर करायचं म्हटल्यानंतर हाच रेशो ठेवा. ठीक आहे. युनिट येईल का त्याला? युनिट येईल का? नाही का? कारण दोन सेम क्वांटिटीज. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. पहा, गॅल्व्हनोमीटर विथ अ कॉइल ऑफ रेजिस्टन्स 40 ओहम गिव्स अ फुल स्केल डिफ्लेक्शन फॉर अ करंट ऑफ 5 मिली एम्पियर. गॅल्व्हनोमीटर आहे, त्याचा रेजिस्टन्स किती दिलाय? 40 ओहम दिलाय. त्यातून पास होणारा करंट जो दिलाय किती? 5 मिली एम्पियर दिलाय. हाऊ विल यू कन्वर्ट इट इनटू अ रेंज ऑफ एमिटर? एमिटरची रेंज म्हणजे करंट किती असला पाहिजे? थोडक्यात 5 एम्पियर पर्यंत पोहोचला पाहिजे. जो करंट त्या याच्यातून पास होणार आहे, गॅल्व्हनोमीटर मधून पास होणार आहे, तो किती झाला पाहिजे? 5 एम्पियर झाला पाहिजे. ठीक आहे. गॅल्व्हनोमीटर काय करतो? कमी करंट, छोटा करंट मेजर करतो. आपल्याला काय करायचंय? त्याला त्याची कॅपॅसिटी इन्क्रीज करायची ना. किती पर्यंत इन्क्रीज करायची आहे? 5 एम्पियर पर्यंत. तो किती पर्यंत मेजर करतोय? 5 मिली एम्पियर पर्यंत मेजर करतोय. आपल्याला काय करायचंय? 5 एम्पियर पर्यंत इन्क्रीज करायचंय त्याला. बरोबर? म्हणजे इफेक्टिव्ह करंट जो त्याचा करंट कॅपॅसिटी आहे ती काय झाली पाहिजे? 5 एम्पियर पर्यंत इन्क्रीज झाली पाहिजे. 0 to 5 दिलाय ना, याचा अर्थ 5 पर्यंत त्याची व्हॅल्यू काय झाली पाहिजे? इन्क्रीज झाली पाहिजे. समजलंय का? मग तुम्हाला काय करायला लागेल? कन्वर्ट करायचंय. हाऊ विल यू कन्वर्ट इट? काय करणार मग कन्वर्ट करण्यासाठी? कोणता रेजिस्टन्स यूज करतो? पॅरलल की सिरीज? कोणता? पॅरलल. बरोबर, म्हणजे शंट इन्क्रीज, शंट करणार आहे. ठीक आहे. मग शंट फाइंड करायचा आहे. शंट रेजिस्टन्स काय येतो मग? शंट इज इक्वल टू IgG अपॉन I मायनस IG. ठीक आहे. किंवा मग असंही लिहू शकतो त्याला, जर नाही लक्षात राहिलं असं. आठवतंय का? अशी फिगर होती का इथे? इथे शंट लावलाय थोडक्यात. ठीक आहे. आणि इथे गॅल्व्हनोमीटर होता. गॅल्व्हनोमीटर आणि खाली शंट होता असा. बरोबर. मग इथला आणि इथला पोटेन्शियल डिफरन्स सारखा आहे. मग याचा पोटेन्शियल डिफरन्स काय येणार आहे? IgG. आणि याचा काय येणार आहे? ISS. पोटेन्शियल डिफरन्स सारखा आहे म्हणून IgG इज इक्वल टू काय येणार आहे? ISS. ठीक आहे. काय येणार आहे? IgG इज इक्वल टू ISS येणार आहे. असंही तुम्ही फाइंड करू शकता. ठीक आहे. मग काय येईल? IgG इज इक्वल टू S फाइंड करायचं आहे. S इज इक्वल टू काय मिळेल मग? IgG अपॉन IS दॅट इज इक्वल टू IgG अपॉन I मायनस IG. गॅल्व्हनोमीटर मध्ये अर्धा करंट गेला. करंट काय होतं इथे? इथे काय गॅल्व्हनोमीटर आहे, इथे काय शंट आहे. बरोबर. थांबा. तर इथे करंट I येतोय, त्यातला IG इकडे जातोय, IS इकडे जातोय. ठीक आहे. मग I मायनस IG केला तर काय मिळतो? IS मिळतो. म्हणून याचं काय लिहू शकता? I मायनस IG लिहू शकता. बरोबर. क्लिअर आहे का? मग IG ची व्हॅल्यू काय आहे? 5 मिली एम्पियर आहे. म्हणजे 5 × 10⁻³ मिली एम्पियर. म्हणजे मिली म्हणजे -3. ठीक आहे. गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स दिलाय किती? 40 अपॉन I मायनस IG. I ची व्हॅल्यू काय? 5 मायनस IG ची व्हॅल्यू काय? 5 मिली एम्पियर आहे. याचा अर्थ 0.005 येते. झेपलं काय? हे कळालं का? 5 × याला काय लिहू शकता तुम्ही? 5 × 10⁻³ म्हणजे 3 पॉईंट इकडे जायचं. 1
2 3 म्हणजे किती आलं ते 0.005. त्याचं का कन्वर्ट कळालं का ठीक आहे. मग काय येईल ते 5 4 जा 20 5 4 जा किती 20 म्हणजे 200 आला तो. ठीक आहे इंटू 10⁻³ अपॉन 5 मायनस 0.005 किती येतात ते 10 - 5 10 - 5 5 इथे आला 9 9 - 0 9 9.4 4.995 डिवाइड करायला गेलेला डायरेक्ट आन्सर सांगा आता 0.004 ठीक आहे डायरेक्ट आन्सर सांगा किती आलं ते 0.04 ओहम किती आलं ते किंवा हे असं करा 3 पॉईंट तिकडे शिफ्ट करायचं ना वरती येणार मग 0.200 अपॉन 4.995 किती येतं ते 0.04 ओहम लॉक टेबल यूज करायचं आहे याला किंवा मग डायरेक्ट पण करू शकता लॉक टेबल यूज करा जास्त हे बरोबर ना आलंय ठीक आहे आणि लास्ट क्वेश्चन पहा आता लास्ट क्वेश्चन काय A galvanometer with a coil of resistance 25 ohm gives a full scale deflection. Gives a full scale deflection for a current of 25 micro. बघा रे कुठला क्वेश्चन आहे किती नंबरचा आहे 90 91 आहे 91 बरोबर तर गॅल्व्हनोमीटर विथ अ कॉइल ऑफ रेजिस्टन्स 25 ओहम ठीक आहे गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स किती दिलेला आहे 25 ओहम दिलाय फुल स्केल डिफ्लेक्शन ऑफ द करंट मग IG इज इक्वल टू काय दिलाय 25 मायक्रो एम्पियर याचा अर्थ काय 25 × 10⁻² मायक्रो म्हणजे 6 एम्पियर हाऊ विल यू कन्वर्ट इट इनटू अ रेंज ऑफ व्होल्टमीटर 0 to 10 म्हणजे व्होल्टेज किती आला पाहिजे 10 व्होल्ट आला पाहिजे ठीक आहे मग कसं कन्वर्ट करणार शंट लावणार की सिरीज मध्ये लावणार करंट सॉरी रेजिस्टन्स शंट कधी यूज करतात ॲमीटर मध्ये यूज करतात बरोबर पॅरलल जिथं करंट कॅपॅसिटी इन्क्रीज करायची इथे काय करायचे डिक्रीज म्हणजे कसं लावणार सिरीज मध्ये ठीक आहे सिरीज मध्ये लावायचं इथे बरोबर कसं लावायचं आहे सिरीज मध्ये मग सिरीज मध्ये एखादा रेजिस्टन्स लावला तर तो रेजिस्टन्स लावल्यानंतर त्याची व्होल्टेजची कॅपॅसिटी इन्क्रीज करायची कळालंय का मग काय होतो तो सिरीज मधला म्हणजे हे काय ते x इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे v अपॉन IS मायनस g फॉर्म्युला डिराईव्ह केलेला एकदा पाहून घ्या ठीक आहे v ची व्हॅल्यू काय करायची आहे 10 ठीक आहे v ची व्हॅल्यू काय करायची आहे 10 IG आहे ना IG पण दिलेला आहे किती 25 × 10⁻⁻6 आणि मायनस g ची व्हॅल्यू किती दिलीत 25 काय करणार मग आता सांगा सांगा किती येईल ते 25 इकडे मल्टिप्लाय होईल ना म्हणजे 10 मायनस 25 × 10⁻⁻6 अपॉन 25 × 10⁻⁻6 किती आलं मग 10 मायनस 25 × 25 किती येतो किती येतात 25 चा स्क्वेअर 625 इंटू परत 25 होईल रे मला इझी मेथड करायला लागणार काहीतरी एक काम करा आधी 10च्या पॉवर हे नक करत बसू 10⁻⁻6 वरती घ्या +6 होईल म्हणजे 10 वरती होणार 7 अपॉन 25 मायनस 25 आता बरोबर आहे का हे इझी जाईल करायला जाईल ना इझी मग काय कराल 10⁻⁷ मायनस 25 × 25 625 अपॉन 25 विच इज इक्वल टू 7 मायनस 625 अपॉन 25 किती येतं ते मग डायरेक्ट डिवाइड पण केला असता आपण मग डायरेक्ट डिवाइड करा एवढं करण्यापेक्षा
7 आहे ना, 3/25 -25 डिवाइड करा, किती येतं 4 जा 100 येतो ना, 25 4 जा 100 येतं, म्हणजे पुढचे 0 राहणार आहे तसेच, 1 2 3 4 5 0 राहणार आहेत, म्हणजे काय आलं -25 आणि आन्सर काय त्याचं 4399975 ओहम. ठीक आहे, त्याला कन्वर्ट करू शकता. 0.3 पॉईंट इकडे आला ते येणार ते 399.975 किलो ओहम. किलो म्हणजे +3 असतं ना, किलो ओहम. कळालंय का? ही जी रेंज असते त्या रेंज मधली जी शेवटची व्हॅल्यू ती शेवटची व्हॅल्यू घ्यायची असते बरं, म्हणून आपण व्होल्टेजची ही शेवटची व्हॅल्यू घेतलेली का, कारण तिथपर्यंत त्याची कॅपॅसिटी इन्क्रीज करायची. समजलंय का? नक्की समजलंय का? डाऊट?